आवाज़ इंडिया पर आपका स्वागत है दोस्तों। महाराष्ट्र अधिवेशन का ये नागपुर में दूसरा दिन है और इस दौरान यहाँ पर आशा कर्मचारियों का आंदोलन चल रहा है। इस आंदोलन के दौरान बहुत सी महिलाएं यहाँ पर आंदोलन कर रही है। इनसे जानेंगे कि इनके आंदोलन की क्या भूमिका है और क्या प्रमुख मांगे हैं। मैडम, सबसे पहले अपना नाम बताइए। मेरा नाम मंजू चोपड़े है। मैं नरसाड़ा यूपीएससी में काम करती हूँ। आज का ये जो आंदोलन है वो पिछली बार हमने जो संप किया था 23 दिन का, तो उस समय सरकार ने हमारी 7,000 की बढ़ोतरी दी और गट प्रवर्तक यानी आशा की जो सुपरवाइजर है उनको भी 10,000 की बढ़ोतरी दी। तो उसका जीआर अभी तक निकला नहीं है। तो 1 महीना से ज़्यादा हो गए, अब तक जीआर नहीं निकला। तो हमको यानी उन्होंने खाली मुंह से बोला है कि तुम्हारी बढ़ोतरी हो गई है। टीवी पे मुख्यमंत्री ने बोला है, वित्त मंत्री ने बोला है। तो इसके भरोसे हम नहीं रह सकते। हमको खाली जीआर चाहिए, क्योंकि वो जो बोलेंगे उस पर तब तक अमल बजावनी नहीं होगी जब तक वो जीआर नहीं निकालेंगे। तो हमारी डिमांड यही है कि हमको जो जीआर है वो जल्द से जल्द निकले, ज़्यादा देरी मत करें। और जो महीने से हमने संप किया था, वो महीने से हमारा स्ट्राइक किया था, वो महीने से हमारा जीआर निकले। और जो हर महीने हमको पगार मिलती है, वेतन मिलती है, मानधन मिलती है, तो वो हमको टप्पे टप्पे यानी आधी आधी मिलती है। तो हमको एक जैसा समान मिले। जो काम करते हैं हर महीने में, तो 1 तारीख को हमारा जो मानधन है वो पूरा हमारे खाते में आना चाहिए। इसके लिए हमको इंतज़ार नहीं करना चाहिए। अगर हमारी मांगे आज पूरी नहीं होती, वित्त मंत्री हमको टाइम नहीं देते, तो हमारा संप आगे चालू रहेगा। बेमुदत संप करेंगे। सरकार ने जल्द से जल्द इस पर ध्यान देना चाहिए और जो आरोग्य यंत्रणा है उस पर भी ध्यान देना चाहिए। अगर आशा और सुपरवाइजर नहीं रहेंगी तो आरोग्य यंत्रणा पूरी डगमगा जाएगी, तो सरकार बंद हो जाएगी। तो सरकार से यही हमारी विनती है कि हमारा जो जीआर है वो जल्द से जल्द निकलवा ले और हम अपने काम पे रुजू हो जाए। क्या बताएंगे मैडम? मला हे सांगणं आहे की शासनाने लवकरात लवकर आमचा जीआर काढून द्यावा। खूप 23 दिवसाचा संप केला आहे आम्ही, आणि 23 दिवसापासून आम्ही रटून बसलो होतो संविधान चौकात। ह्या रटून बसण्याचा त्यांनी काहीतरी हे करायला पाहिजे, कारण की त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे। आता आश्वासन म्हणजे आम्ही लॉलीपॉप समजतो, पण तो त्यांनी त्यांच्या सहीनिशी काढायला पाहिजे। आम्हाला पैशाची गरज आहे, हे त्यांना असं वाटत आहे की आम्ही गरजेपुरतं बसलो, पण नाही। जर तुम्ही आता आमचा जीआर जर काढत नसाल तर इलेक्शनमध्ये येणाऱ्या पुढच्या वर्षी 2024 मध्ये त्याची खुर्ची कशी खाली करायची हे आमच्या 70,000 आशा वर्करांनी 10,000 गटप्रवर्तक मध्ये याचा पूर्ण ठाम निर्णय केला आहे आम्ही। नाहीतर त्यांनी येत्या 5 ते 6 दिवसात आमचा जीआर काढून द्यावा। तो जोपर्यंत आणि आम्ही 5-6 दिवस त्यांना वेळ देऊ। समजा त्यांनी तेवढ्या याच्यात आमचा जीआर काढून दिलेला नाही तर आम्ही पुन्हा बेमुदत संपावर बसू। आता 23 दिवस का, आम्ही 23 महीने पण बसायला तयार आहोत। और भी महिलाएं यहाँ पर है जो प्रमुख तरीके से यहाँ पर आंदोलन का नेतृत्व कर रही है। मैडम, क्या बताएंगे आप? क्या बताना है, सरकार के बारे में बार बार बताना पड़ता है। अच्छी बात नहीं लगती हमको सरकार के बारे में बार बार उनकी बुराई करना, लेकिन हम पर सरकार ऐसी लाते हैं कि हमको उनके बारे में बुराई बोलना पड़ता है। इतने हमने 23 दिन का 20-30 दिन का हमने बेमुदत संप किया, तो भी उन्होंने हमारा जीआर नहीं निकाला। 2 महीने से हमारा पेमेंट नहीं हुआ है, हम घर कैसा चलाए। लेकिन पूरा आरोग्य विभाग का काम हम आशा वर्कर संभालते हैं, लेकिन सरकार को भी सोचना चाहिए कि हम इनका पेमेंट नहीं निकालेंगे, जीआर नहीं निकालेंगे तो ये कैसे जाएंगे, कैसे रहेंगे और इनका घर कैसा चलेगा। लेकिन सरकार को इस बारे में कुछ इतनों से भी ये लग रही नहीं है कि आशा का जीआर देना चाहिए। जब सरकार ने हमारा जीआर नहीं निकालेंगे तो हम बेमुदत संप करेंगे और आरोग्य विभाग का पूरा काम हम बंद कर देंगे। फिर इस काम से कुछ लाभार्थी का नुकसान हो या कुछ हो, हम उसके तरफ कुछ ध्यान नहीं देंगे। सरकार को इतना मेरा इशारा है कि अभी ये हिवाड़ी अधिवेशन में उनका ये मतदान का काम है, लेकिन उन्होंने हमारे तरफ ध्यान नहीं दिया, तो हम भी उनके तरफ नहीं ध्यान देंगे। आजचा हा जो मोर्चा आहे, गौरसेनेच्या वतीने प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये
विजा मध्ये जे बोगस घुसखोरी चालू आहे यांची SIT चौकशी लागू करावी म्हणून आज गोरसेनेच्या वतीने या नागपूर हिवाळी अधिवेशनावर हा मोर्चा धडकलेला आहे। असं जनाक्रोश मोर्चा आजचा झालेला आहे संपन्न। आज आम्ही बघत आहात या महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 कोटी लोकसंख्या विजाची आहे, म्हणजे भटके विमुक्त जातींची आहे, पण ह्या सरकारला ह्या जातीचं काही गांभीर्य नाही। आज आम्ही बघत आहात विजामध्ये जवळपास 14 जाती येतात, पण सर्व जो बी ह्या 14 जातीचा जो समाज आहे एवढा कष्टाळू आहे आणि गरीब आहे। आज त्याच्यातला मोठा भाऊ म्हणून गोर बंजारा समाज आम्ही जर तांड्यावाडी वस्तीमध्ये जाऊन जर बघितलात तर आज जवळपास 90% समाज आज ऊस तोडणीसाठी जातोय। वडार समाज आहे, कैकाडी समाज आहे, पारधी आहे, छप्परबंद, असे जवळपास 14 जाती हे जे लोक आहेत एवढे कष्टाळू आहेत आणि खूप मागासलेला समाज आहे, पण ह्या सरकारला ह्या समाजासाठी यांना काही गांभीर्य नाही आहे। म्हणून येणाऱ्या विधानसभामध्ये लोकसभामध्ये गोरसेनेच्या वतीने आणि या समाज बांधवाच्या वतीने या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हा आजचा सरकार करत आहे। यांना तुमच्या कोणत्याही प्रश्नाशी घेणं देणं नाही, त्यांना महाराष्ट्राशी घेणं देणं, त्यांना देशाशी घेणं देणं नाही, फक्त त्यांची आमदारकी कशी वाचेल आणि त्यांचं सरकार सत्तेवर कसं बसेल, बस त्यांचं त्याच गोष्टीसाठी झगडत आहेत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये या देशातील सर्वच वंचित उपेक्षित बहुजन 18 पगड जातीचे लोक या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, कारण की फक्त जातीवादी सरकार काही नाही, इथं पेट्रोल वाढतंय, डिझेल वाढतंय, असे खूप काही प्रश्न आहेत। आणि विशेष म्हणून या सरकारने हे जे शाळा आहेत सरकारी शाळा 62,000 या शाळा बंद झाल्यात आणि समस्या निर्माण करतं हे सरकार, फक्त समस्या निर्माण करायचं आणि मी असंच मोर्चे काढणार, आंदोलन काढणार, मग सगळे मीडियावाले त्यांचे सगळे मग असं बाईट घेत राहणार, बोलत राहणार, हेच दाखवायचं आहे। पण या देशामध्ये महागाई वाढली आहे, या देशातला असं खूप काही समाज आहे की आज खूप मागासलेला समाज आहे, या प्रश्नापासून वंचित ठेवण्यासाठी ह्या सरकारचं असं हेच कामगिरी चालू आहे आणि फक्त या देशामध्ये समस्या निर्माण करायचं आहे आणि जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे। तसंच आज तुम्ही आता बघत आहात, जसं आता मराठा समाज आरक्षणासाठी झगडतोय, धनगर समाज झगडतोय, OBC समाज, फक्त जातीवादी तेढ निर्माण करायचं आणि याची पोळी भाजून काम करायचे। म्हणून ह्या गोरसेनेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये या सरकारला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। माझे नाव शिल्पा शिवाजी पवार, अजून गाव जीवती। मी आज जन आक्रोश मोर्चात सहभागी झाले। गोर बंजारा समाजात SITची नेमणूक झालीच पाहिजे। बहुजन मंत्री अतुल सावे यांनी घोषित करतात की SITची नेमणूक होणार व लगेच 2 दिवसानंतर घोषित करतात की SITची नेमणूक होणार नाही। साहेब, आपण किती खोटे आश्वासन देतात, जणू काही खोटे बोलण्याची PhDच केली असेल। पण लक्षात ठेवा आम्ही तुम्हाला या तुमच्या खोट्या आश्वासनावर बळी पडू देणार नाही। आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मारी आडियो मार भाइयों, अरे ये लोग फक्त अपना वापर कर रहे थे और जो वापर वचनी और भविष्य में कनाई भोलवे नहीं, અને ये लोग अपने अलग अलग माध्यमेથી ફસાયેલા લાગે છે। इंदुर वाते ध्यान मत दीजो, आयवाळो काळ खराब છે, हरेक वात घड શકે છે અને घडायवाळो चास हो ना, घडायवाळो चावच। मी मनोज राठोड, गोरसेना सामाजिक संघटना आणि गोरशिकवाडी याचा एक छोटासा कार्यकर्ता आहे। गोर समाजातील तमाम माझ्या सुशिक्षित जे शिक्षण घेणारे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्या आज पोटावर पाय देण्याची वेळ काही घुसखोर लोकांमुळे आज आलेली आहे, ती दूर व्हावी आणि इथे जे प्रस्थापित सरकार आहे या लोकांना पाठबळ देऊन आमच्या समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी 8 तारखेला आज आम्ही इथे एकत्र जमलो आहे। त्यामागे मूळ उद्देश असा आहे की जसं राजपूत भामटा या नावाखाली सुवर्ण जातीतील राजपूत लोक संवर्ग विजा अ मध्ये प्रवेश करत आहे बोगस प्रमाणपत्र घेऊन, म्हणजेच मूळ जे लोक आहे त्यांच्या हक्कावर अतिक्रमण करत आहे, त्याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्रित जमलेलो आहे। तर मला सगळ्यांना सांगायचं आहे, इथल्या सरकारला आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या लोकांना ही संविधानाची एक प्रकारे अवहेलना आहे, ज्याचा अधिकार ज्याला मिळाला पाहिजे तो आज मिळत नाही आहे। म्हणून आम्ही त्यांना इथे हिवाळी अधिवेशन आहे त्यामध्ये आम्ही त्यांना विरोध करतो आहे। आणि समजा ही जर SITची चौकशी लागू केली नाही आणि जो 2017चा कायदा लागू झाला तो जर तुम्ही रद्द केला नाही तर आमच्याकडे जो मतदानाचा अधिकार आहे त्याचा वापर करून आम्ही 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही।
अशी आम्ही सगळ्याच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, आमचा समाज सगळ्यांना एकोप्यानं ठेवतो, सगळ्यासोबत राहत. पण लक्षात ठेवा, आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही तुम्हाला तुमची जागा अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी सरोज जाधव यवतमाळवरून आज इथे जन आक्रोश मोर्चा संदेशभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आलेला आहे. यामध्ये विमुक्त जातीमधील जे अवैध घुसखोरी आहे ती थांबलीच पाहिजे आणि SIT लागू झालीच पाहिजे याविषयी आहे. आमच्या समाजामध्ये ज्या 14 विमुक्त जाती आहे त्यामध्ये जी घुसखोरी होत आहे ती या मोर्चेनी आणि यानंतरही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मोर्चेनी आम्ही करून ते साध्य करून घेऊ आणि आमच्या घुसखोरी या समाजामध्ये होणाऱ्या घुसखोरी आम्ही थांबवू आणि या प्रकारेच आम्ही अजून पण या तीव्रतेने मोर्चा करू. मी उमेश शहाणे, अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समिती मोर्शी. आमचं गेल्या 7 महिन्यांपासनं 204 दिवसांपासनं मोर्शी तहसील येथे या प्रांगणात आंदोलन चालू आहे. आत्मक्लेश उपोषण आम्ही त्या सगळा स्वरूप त्या आंदोलनाला दिलेलं आहे. अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा मागच्या 45 वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे आणि तो प्रश्न कुठंतरी आता तरी तो मार्गी लागायला पाहिजे, म्हणून आम्ही मागच्या 7 महिन्यांपासून उपोषणाला बसलेलो आहोत. 3 महिने झाले होते ज्यावेळेस आम्ही उपोषण चालू केलं. 3 महिन्यांपर्यंत सरकार दरबारी आमची दखल न घेतल्यामुळं आम्ही मुंबई मंत्रालय येथे आंदोलन केलं. जाळीवरच्या आंदोलनामुळं हे सगळं अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं आंदोलन प्रकाश होतात आलं आणि तेव्हा कुठं बैठकीला सुरुवात झाली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळची पहिली बैठक ही पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांच्या चेंबरमध्ये पार पडली. त्यावेळेस त्यांनी आम्हाला असं सांगितलं की जोपर्यंत फायनल डेटा एकूण एक आकडेवारी आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही यामध्ये पुढं जाऊ शकणार नाही. म्हणून आम्ही आपलं वर्धा कलेक्टरेट, अमरावती कलेक्टरेट आणि नागपूर कलेक्टरेट, कारण हा प्रकल्प तिन्ही जिल्ह्यांच्या बॉर्डरवर झालेला प्रकल्प आहे, सगळ्यांच्या मागं लागू तो अहवाल तयार केला. तो अहवाल दिवाळीच्या आधी आणि अमरावतीचा अहवाल दिवाळीच्या नंतर हा पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पोहोचला. आता तो अहवाल जो नेक्स्ट बैठकीला आपल्याला गरजेचा होता, हा अहवाल आल्यानंतर आपण बैठक का घेत नाही याचा प्रश्न आम्हाला पडला होता. म्हणून आम्ही मागच्या 15 दिवसाच्या आधी पुनर्वसन मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आम्ही तुमची बैठक संयुक्तिकरित्या बैठक लावू, कारण हा प्रकल्प एका खात्याचा नसून यामध्ये 3 खाते इन्व्हॉल्व आहे. भूसंपादन खातं, जलसंधारण खातं आणि पुनर्वसन खातं. महसूल खातं यासाठी की याच्यात सगळा महसुलाचा भाग असल्यामुळं महसूल खातं पण यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. तर ही संयुक्तिक बैठक तुम्ही कधी लावणार हे विचारण्यासाठी आज आम्ही मोर्चा घेऊन आलो होतो. आता आमचं डेलिगेशन परत आलं. अनिल पाटील सरांना आम्ही भेटलो तर त्यांचं म्हणणं असं आहे की थोड्या वेळानंतर आम्ही तुम्हाला तारीख आणि वेळ कळवू. पण कच्च्या माहितीनुसार त्यांनी 13 तारीख आपल्याला दिली आहे, ज्या बैठकीमध्ये दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री म्हणून आपले फडणवीस साहेब, पुनर्वसन मंत्री म्हणून अनिल पाटील साहेब आणि महसूल विभाग, त्याचसोबत भूसंपादन विभाग हे सगळे त्या बैठकीला राहतील. त्या बैठकीत काहीतरी आमच्या अप्पर वर्धांच्या पदरी काहीतरी चांगलं पडेल एवढी आशा आम्ही करतो. आणि जोपर्यंत आम्हाला रिटर्न काहीतरी येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहू. ज्यावेळेस आम्हाला लेखी काहीतरी आश्वासन येईल त्यावेळेसच आम्ही आमचा मोर्चा मागं घेऊ. शिला बबन डबराशे. आमची शेती किती पुष्कळ दिवसाची गेली. आम्हाला आश्वासन दिले होते की ड्युटीवर घेणार बा, पण कोणाला घेतलं नाही ड्युटीवर आणि आम्हाला बदलाही बी मिळाला नाही. आम्हाला किती दिवसापासून 45 वर्षे झाले शेतीबद्दल माहिती दिली होती, अजूनपर्यंत आम्हालाही काही भेटले नाही. किती दिवाळीच्या अगोदरपासून आम्ही मग मोर्शीला उपोषण मांडले, अजूनही आमचं काही झालेलं नाही आहे. त्यासाठी आज आम्ही इथं मोर्चा आणलेला आहे. जोपर्यंत आमची लेखी येत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहे. बस 45 वर्ष झाले आमच्या मुलाला सर्व्हिस देऊ केली पण काही दिलं नाही. आम्ही त्याच्यासाठी आलो आणि काहीच पैसे नाही दिले, काहीच नाही दिलं. गजानन माणिकराव ठाकरे, खारगड. सन 1972 पासून आपला प्रश्न जमिनीचा प्रश्न आहे आणि नोकरीचा प्रश्न आहे. आणि 1972 साली
जो जमिनीचा मोबदला दिला होता हे फार कमी दिला होता. एकरी 5 ते 2,000पर्यंत दिला होता. आणि तसंच जिल्हाधिकारी माननीय नागपूर, अमरावती आणि वर्धा यांनी एक प्रमाणपत्र दिलेलं होतं का प्रत्येक कुटुंबाला एक व्यक्ती आम्ही नोकरीला लावू बा. पण गव्हर्नमेंटने तसं केलंच नाही. आश्वासन दिलं, लोकांना भूलथापा दिल्या, हो बा ठीक आहे, पण त्यांनी कोणाला लावलं कोणाला नाही लावलं असा ह्या प्रसंग हे झाला. 204 दिवस आम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहे मोर्शीला, तिथं शासनाचा किंवा प्रशासनाचा आम्हाला कुठल्याहीच प्रकारचा मार्गदर्शन किंवा विचारपूस चौकशी कुठल्याच प्रकारचा आम्हाला तिथं विचारण्यात आलेलं नाही. आणि आम्ही जेव्हा मुंबईला जाडीवर आत्मक्लेश आंदोलन करून तिथं जंप घेतल्या, स्वतःचे जीव मुठीत टाकून तिथं जंप घेतल्यानंतर शासनाला तेव्हाच कुठं त्या प्रश्नाची जाग आली, जाणीव झाली आणि तेव्हापासून शासन थोडंसं हालायला लागलं. आणि आजचा हा दिवस उगवला की आम्हाला अनिल पाटलासोबत या असेंब्लीमध्ये 2 शब्द बोलण्याचं आमचं मागण्या काय आहे ऐकून घेण्याचा त्यांना वेळ मिळाला. आम्ही त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि इथे जमलेले सगळे आमचे प्रकल्पग्रस्त जेवढे काही बाहेरून आलेले लोक आहेत त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. कारण कालपासून ते उपाशापोटी चाय नाश्ता जे काही भेटलं त्या इतक्याच्या तुकड्यावर घरून निघालेले लोक आज 2 दिवस उपाशी तापाशी इथं बसून सगळ्यांनी आजच्या दिवसाचा जे काही आढावा झालेला आहे, आढावा बैठक म्हणून 13 तारखेला त्यांच्यासोबत आपली मीटिंग होणार आहे अनिल पाटील साहेबासोबत. आणि डेप्टी CM सुद्धा त्याच्यात राहणार आहे, सदर खात्याचे मंत्री वगैरे ते सगळे त्याच्यात राहणार आहे. त्या मीटिंगनंतर काय आपल्याला साध्य होईल ते सुद्धा आपल्याला पाहून घेण्याचा दिवस 13 तारीख ठरलेली आहे असं तोंडी सांगितलं. जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्षात भेट किंवा लेखी निवेदन जर भेटलं तर आपण विशेष त्यांचे आभार मानू.